पहा सुखी जीवनाचा मंत्र। सर, हायमेनोप्लास्टी कॉस्मेटिक सर्जरी काय असते याबद्दल माहिती पाहिजे। हां, म्हणजे व्हजायनोप्लास्टी आपण नेहमी ऐकतो ही सर्जरी आहे किंवा सर्जरी करतो आपण, बरोबर आहे। आणि हो, तुमचा प्रश्न इतका सुंदर आहे की आजचा जो टॉपिक घेतलेला आहे खूप जणांना हे माहीत नसेल, असं अजेनेसिस म्हणा किंवा डेव्हलपमेंट होताना किंवा जन्मताच त्या ठिकाणी मायांग नसते का, आज ज्यावर विस्तृत चर्चा करूया। हा विषय का घेतलेला आहे, बऱ्याच भगिनींनी सांगितलं, इव्हन ही प्रॅक्टिकल सिच्युएशन सांगतो। काही जण की माझ्या मुलीला काहीही प्रॉब्लेम नाही किंवा आहे, आतला भाग कसं करणार, डायरेक्टली लग्न करतात आणि केल्यानंतर कंडिशन अशी असते की ॲटलिस्ट अजेनेसिस किंवा डेव्हलपमेंटलीच ती तयार न होणं हा जेनेटिक प्रॉब्लेम आहे। अशा वेळेला पालकांनी कधीही असं करायचं नसतं का, त्याला खूप चांगले ट्रीटमेंट आहेत, सांगूया आपण। व्हजायनोप्लास्टी रिझन काय असते, या सर्जरी का बनवलेली असतील बरं। जे काय 1 ते 2% जेव्हा डेव्हलपमेंट होत असते त्यावेळेस जेव्हा क्लोएका, म्हणजे आता खरं म्हणजे सायंटिफिक वर्ड आहे, त्या ठिकाणी डिव्हिजन होताना योनीचा बाह्यांग हा वेगळा असतो आणि योनीचा आंतरंग हा वेगळा असतो। आणि अजेनेसिस ऑफ वजायना किंवा ज्या ठिकाणी मायांग तयार होत नाही त्यावेळेला आतला पोकळीचा भाग जो असतो तो तयार झालेला नसतो, बाहेरचा फक्त पडदा बनलेला असतो। हे केव्हा कळतं, वयात आल्यानंतर मुलीला बऱ्याचदा त्या ठिकाणी युरिनेशन तर होतं पण पाळी येत नाही। मग अशा वेळेस पालकांनी सोनोग्राफी इन्व्हेस्टिगेशन तज्ज्ञांना भेटावं आणि ही व्हजायनोप्लास्टी सर्जरी म्हणतात ना, तर या सर्जरीमध्ये रिकन्स्ट्रक्शन ऑफ वजायना म्हणजे त्या ठिकाणी योनीचा भाग तयार केला जातो, त्यामध्ये स्किन ग्राफ्ट टाकून त्यामध्ये आकार दिला जातो। एक लक्षात ठेवायचं, यामध्ये फक्त ते शारीरिक संबंध बनवू शकतात, पण या केसमध्ये मूल होऊ शकत नसतं। हे पाल्यांना समजावून सांगायचं असतं। मला वाटतं क्लिअर ठेवणं, ट्रान्सपरन्सी ठेवणं आणि लग्न करताना आपल्या मुलाला काय हे आपल्यालाच माहीत असतं, त्यामुळे उगीचच बघू जे होईल ते होईल असं केल्याने अनबन होऊन बऱ्याचदा केसेस डिव्होर्सपर्यंत जातात। पण मला वाटतं हे ऐकल्यानंतर आता हे टळू शकतं।